महानुभाव पंथाच्या पवित्र लीळा चरित्र ग्रंथातील पूर्वार्धातील ही दुसरी लीळा आहे. सह्याद्री व्याघ्रवेखे दर्शन म्हणजेच सह्याद्री पर्वतात वाघाच्या रूपात झालेले दर्शन. गोसावींच्या रूपाने जीवांचा उद्धार व्हावा या दिव्य उद्देशाने परमेश्वराने फलेठाणी म्हणजेच आजच्या फलटण जिल्हा सातारा येथे कराडे ब्राह्मणाच्या घरी वडील जनकनायक आणि आई जनकाईसा यांच्या पोटी गर्भावतार स्वीकारला. त्या अवताराचे नाव होते श्री चांगदेव राऊळ म्हणजेच श्री चक्रपाणी महाराज. चक्रपाणी महाराजांनी अनेक वर्षे राज्य केले, गृहस्थ धर्म स्वीकारला, थोडा व्यापार केला आणि गृहस्थ धर्म निभावला. काळानंतर आई वडील दोघेही परलोकवासी झाले. त्यांचे श्राद्ध विधी झाले, ब्राह्मणांना दान दिले गेले. त्यानंतर चक्रपाणी महाराजांनी स्वतःसाठी काही नियम ठरवले. ओट्यावर झोपायचे, मौन पाळायचे आणि ब्रह्मचर्य मार्गाचे पालन करायचे. श्राद्धाच्या दिवशी सर्व लोक जेवले. चक्रपाणी महाराजही जेवले आणि झोपून गेले. ते फार उदास झाले होते आणि त्यांना तीव्र वैराग्य आले. कार्तिक महिन्यात एके दिवशी चक्रपाणी महाराज मातापूर म्हणजेच आजचे माहूरगड येथे यात्रेस निघाले. दर मुक्काम करत ते माहूरगडला पोहोचले. तेथे सर्व लोक नदीत स्नान करत होते. चक्रपाणी महाराजांनीही स्नान केले. नंतर सर्व लोक डोंगरावर चालू लागले. चक्रपाणी महाराजही त्यांच्यासोबत चालू लागले. सर्वांनी मेरुवाळा व सर्व तीर्थ येथेही स्नान केले. त्यानंतर लोक पर्वतावर म्हणजेच माहूरगडावर गेले. चक्रपाणी महाराजही तेथे गेले. त्यावेळी चक्रपाणी महाराज धोतर नेसून खांद्यावर साहित्य टाकून केस मोकळे सोडून चालले होते. ते देवगिरीकडे जात असताना पर्वताच्या मध्यावर अचानक जाळीतून डरकाळी फोडत एक वाघ बाहेर आला. हे दृश्य पाहून मागचे लोक मागे पळाले आणि पुढचे लोक पुढे पळाले. त्या क्षणी भगवान श्री दत्तात्रेय स्वतः वाघाच्या रूपात प्रकट झाले. वाघाने आपला पंजा उचलून चक्रपाणी महाराजांच्या मस्तकावर ठेवला आणि आपले मुख त्यांच्या मुखाजवळ आणले. त्या क्षणी तेथे दिव्य प्रकाश प्रकट झाला. अशा प्रकारे चक्रपाणी महाराजांनी श्री दत्तात्रेय महाराजांकडून दिव्य शक्तीचा स्वीकार केला. त्यानंतर श्री दत्तात्रेय अंतर्धान पावले. चक्रपाणी महाराज नगरात गेले, भिक्षा मागू लागले, मेरुवाळा तलावाजवळ भोजन करू लागले आणि देवदेवेश्वरी निवास करू लागले. काही काळ त्यांनी मातापूर म्हणजेच माहूरगड येथे वास्तव्य केले. आजही त्या ठिकाणी श्री दत्तात्रेय महाराज आणि चक्रपाणी महाराज यांचे पवित्र स्थान आहे. नंतर वैशाख महिन्यात ते यात्रेकरूंसोबत द्वारकेकडे निघाले आणि द्वारकेला म्हणजेच द्वारावती पोहोचून तेथे राज्य करू लागले. जय श्री दत्तात्रेय, जय श्री चक्रपाणी महाराज. दंडवत प्रणाम.